अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ 2 न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। कांग्रेस की साबिक़ा कारपोरेटर संगीता पाटिल ढक ने नांदेड़ शुमाल असम्बली हलक़े से कांग्रेस पार्टी के टिकट पर इलेक्शन लड़ने की ख्वाहिश का इजहार एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए किया। नांदेड़ हलक़े शुमाल से कांग्रेस की साबिक़ा कारपोरेटर व महिला व बाल कल्याण कमेटी की साबिक़ा चेयरमैन संगीता विठल पाटिल ढक ने असम्बली इलेक्शन लड़ने का ऐलान किया है। इसी सिलसिले में इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ये ऐलान किया है कि वो नांदेड़ हलक़े शुमाल से असम्बली इंतख़ाबात में हिस्सा लेंगी। इस सिलसिले में इन्होंने कांग्रेस के रियासती सदर नाना पटोले से मुलाकात भी की है। इस मामले में संगीता विठल पाटिल ढक ने कहा कि अगर पार्टी इन्हें टिकट देती है तो वो यकीनी तौर पर शानदार अंदाज में जीत दर्ज करेंगी। इस प्रेस कॉन्फ्रेंस में सुभाष राय बोले, साबिक़ा कारपोरेटर संदीप सोनकांबड़े, विठल पाटिल, हफीजुल्ला खान और दीगर मौजूद थे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता उतरत आहोत आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली होती। कोणत्या पक्षासोबत आपली? काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे। उत्तरमधून आपण निवडणूक लढवत आहे, महिला म्हणून आपल्याला काही अडचणी येणार आहेत का? महिला म्हणून अडचणी येण्याचा प्रश्नच नाही, कारण मी मागच्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि महिला म्हणून जी काही माझ्यावर जिम्मेदारी असेल, मी नगरसेवक होते, पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेले आहे आणि एक महिला म्हणूनच ते पद मी सक्षमपणे पार पाडलेलं आहे। त्याच्यामुळे महिला म्हणून कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही। आपण आता जे सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उत्तरमध्ये आम्ही कोणतंही काम शिल्लक ठेवलं नाही आणि कोटी रुपये आम्ही निधी आणलेला आहे। तर आपण ह्या उत्तर मतदारसंघात आपण फिरत आहेत, ह्याचा अनुभव काय आहे आणि कुठं कुठं काय तुम्हाला वाटलं ची गरज आहे? उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या 2 महिन्यापासून फिरत आहे। त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आता जे आमदार आपल्याला सांगत आहेत की मी एवढा विकास केला तेवढा विकास केला, पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्या नंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला कामं सांगत आहेत। विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला, तो आता आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल, पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे? कागदावरच आहे। आपण काय करणार? जेव्हा आपण उमेदवारी मिळाली तेव्हा पक्ष आपण थांबले, आल्यानंतर आपला काय अजेंडा? आल्याच्या नंतर, निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे। आज आपण पाहता पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही पाऊस झाला नाही, शेतकरी आज चिंताग्रस्त आहे। जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे, खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतर सुद्धा, पेरणी झाल्याच्या नंतर सुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही। जे सोयाबीन 2004ला 4000च होतं, आज ते 2024मध्ये 4000 आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत। त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे। प्रतिसाद कसा भेटत आहे? तुम्ही फिरत उत्तर? खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी। जे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे, सभापती असताना मी पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता, आता हा निर्णय घेतला, आपलं स्वागत आहे असं लोकांचं म्हणणं आहे। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT, डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर का। महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल का रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर BSc में दाखिला मिलेगा। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह
और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।